हरिओम. आज गुरुवार 6 नोव्हेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून त्यांचे विचार जे सांगणार आहेत ते म्हणजे भगवंताची कृपा. ऐकूया. खरोखर भगवंताच्या कृपेशिवाय बाकी गोष्टी असून वा नसून सारख्याच आहेत. एखादी मुलगी लग्न होऊन सासरे गेली, तिथे सासू सासरा दीर नणंद जावा वगैरे सर्व लोकांची तिचं चांगलं आहे, पण नवऱ्याशी मात्र पटत नाही, तर तिला खरं सुख समाधान मिळणार नाही. परंतु समजा नवऱ्याशी चांगलं आहे पण इतरांची तितकंसं ठीक नाही, तर तिचं अडणार नाही. तसंच एखाद्याच्या आजारात पैसा, डॉक्टर, औषधं, माणसांची मदत सर्व गोष्टी अनुकूल आहेत, पण त्यात भगवंताच्या कृपेचा हात नसेल तर सर्व व्यर्थ आहे. उलट भगवंताची कृपा आहे, पण मग इतर गोष्टींचा अभाव आहे, तरी काम भागतं. म्हणून सर्व बाबतीत भगवंताच्या कृपेची गरज आहे आणि ती मिळवण्याकरता त्याचं स्मरण हाच एक मार्ग आहे. समजा एखादी कुरूप मुलगी आहे, पुष्कळ ठिकाणी तिला दाखवली पण ती नापसंत झाली आणि नंतर एकाने तिला पाहिली आणि एकदम पसंत आहे म्हणून सांगितलं. ती पसंत झाली की सौभाग्याचे सर्व गुण जसे तिच्यामध्ये येतात त्याप्रमाणे ज्याच्यावर भगवंताची कृपा झाली त्याचं काम पूर्ण झालं. मग त्याने किती पाप आणि पुण्य केलंय हे कोण पाहतो? भगवंताची कृपा सर्वांवर अर्थात आपल्यावरही आहेच. आपल्यावर कृपा आहे अशी आपली खात्री झाली की ती प्रगट होते. कृपा म्हणजे भगवंताशी एकरूपताच. मी पीन तर आईचेच दूध पीन असं म्हणून वासरू गाईला ढुसण्या मारते आणि गाय त्याला पाजते. त्याप्रमाणे आपण भगवंताशी अनन्यतेने वागलं आणि त्याचं नामच मागितलं तर तो कृपा करतोच करतो. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपलं समाधान टिकणं ही त्याची खरी कृपा होय. भगवंता तू माझ्यावर कृपा कर असं सांगणं म्हणजे मी कृपेला लायक नाही, त्या माझ्यावर तू कृपा कर असं म्हणण्यासारखंच आहे. जो लायक नाही त्याच्यावर कृपा कशी होईल? ज्याप्रमाणे डोंगरावर आपण शब्द काढला तर त्याला उत्तर म्हणून आपलाच शब्द प्रतिध्वनी रूपाने ऐकायला येतो आणि मग त्याप्रमाणे भगवंताच्या प्रार्थनेचा प्रतिध्वनी त्याच्या कृपा रूपाने येतो. भगवंताच्या कृपेनेच त्याचं नाम आपल्या मुखात येतं. भगवंताची कृपा आपल्यावर आहेच असं म्हणावं आणि ते काम करीत असतेच. आपणच आपल्या शंकेने ती झाकून टाकू नये. पुष्कळ केलेले देखील शंकेने व्यर्थ जातं. आपण नाम सोडणार नाही हे नक्की ठरलं की आपली वृत्ती निशंक होते. जे भगवंताचे आहेत ते अहेतुक नाम घेतात. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही काळात आणि वाटेल त्या अवस्थेत घेण्यासारखं एक भगवंताचं नामच तेवढं आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.